नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार? शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता एकट्यानं वाटचाल करू शकणार आहे का? शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकट्यानं निवडणुका लढू शकणार आहे का? शरद पवार यांच्यानंतर पक्षामधल्या त्यांच्या ताकदीचा नेता नेमका कोण? हे सगळे प्रश्न आता खरं तर महाराष्ट्राला नवे राहिलेले नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड केल्यापासून हे प्रश्न कायम विचारले जातात आणि ते प्रश्न गैरलागूही नाहीयेत. कारण अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतर पक्षातली सगळी महत्त्वाची फळी, कार्यकर्त्यांची ताकद ते त्यांच्या सोबत घेऊन गेले. मग पक्षाचं नाव आणि चिन्हही त्यांच्याकडे गेलं. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष तगला, पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र या पक्षाची अवस्था कठीण व्हायला लागली. आहेत ते आमदार आणि खासदार टिकवणं हेच मोठं आव्हान बनलं. अजित पवार यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता, पण काहीही प्रत्यक्षात येण्याच्या आतच दादांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांच्यासाठी दरवाजे जणू बंदच केले. शरद पवार यांची तीच राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते अशा शक्यता व्यक्त होतात. कुणी त्या शक्यतांच्या बाजूने बोलतंय, कुणी त्याच्या विरोधात बोलतंय. शरद पवार यांना आता वयाच्या मर्यादा आहेत. सुप्रिया सुळे यांचं राजकारण प्रामुख्यानं संसदेतलंय. पक्षातले मोठे चेहरे सध्या बरेचसे निरुत्साहीच आहेत. रोहित पवारांसारखे तरुण चेहरे आपल्याच वाटेवर चाललेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकवणं सोपं नाहीये. काँग्रेस आणि पवारांच्या पक्षाची विचारधारा सारखीच आहे, पण त्याला सत्तेची जोड नाहीये. विचारधारेवर टिकून राजकारण होऊ शकतं हा विश्वास देणारा हा काळही नाहीये आणि तसे नेतेही नाहीयेत. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अस्तित्वासाठी आता मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थात काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा निर्णय पवारांनी घेतला तर त्याचा पवारांच्या राष्ट्रवादीला किती फायदा होईल माहित नाही, पण भाजपला मात्र फायदा होईल. त्यामुळे कोण कोणता निर्णय घेतो हे बघताना कोण कुणाच्या फायद्याचा निर्णय घेतो हेही पाहणं या सगळ्याच्या बाबतीत इंटरेस्टिंगच असणार आहे. या सगळ्या संदर्भात आज बोलणार आहोत, पण त्या अगोदर एक नजर टाकूयात काय काय घडलं आजच्या दिवसभरात, कोण कोण काय काय बोललं या संदर्भातल्या स्पेशल रिपोर्टवर. आयुष्याप्रमाणेच राजकारणातही बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट असते असं म्हणतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बहुधा तसंच होतंय असं म्हणावं लागेल. कारण शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःच तशी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी दिला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता. आदरणीय राहुलजी गांधी असतील, संकेतजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मतदानाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतोय. कुणाला असं वाटू शकतं की काँग्रेस त्यांना हवे ते दावे करते, पण तसं नाहीये. कारण सुप्रिया सुळे यांची यावरची प्रतिक्रिया अत्यंत सूचक आहे. अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया है. बारिश तो आने दो फिर देखेंगे. अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया है. बारिश तो आने दो फिर देखेंगे. आता इतक्या महत्त्वाच्या विषयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली नसती तरच नवल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. हे महत्वाचे नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे. त्याने या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल. शरद पवार हे काँग्रेस सारख्या पुरत्या जहाजात पाय ठेवणार नाही, पण ठेवलाच तर भाजपला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. विलिनीकरण झालंच तर त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही.
मुळात महाराष्ट्रातील काँग्रेस असो किंवा पवारांची राष्ट्रवादी असो, या दोनही पक्षांना 2014 पासून दमदार कामगिरी करता आलेली नाही. भाजप, शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सामना करणं सध्याच्या परिस्थितीत सोपंही नाहीये. त्यामुळे येत्या काही दिवसात विलिनीकरणाचा निर्णय होतो की या फक्त चर्चाच राहतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.